सोने ए सोने. आले आले. निघाला का तुम्ही? हो तो हमेशा दे की माझा. आव ऐकलं का मी काय म्हणते? सांग. येताना गुळा आणत पोरानं लई नाद लावला. सांच्याला लापशी करीन म्हणते. पर हाय कुठे ते पवार? ते बा आम्हाला त्या पोरासाठी शाळेत कापड अरे शाळाची कापडी तुला काय करायची? सांग की बाला. त्याला लय नाद आहे शाळाचा. सर सर तुला मास्तराच्या पोट आहेस का? तुला शाळा जाता लय नाद आहे का? मला शाळेची कापड बरं बरं बोंबलो नको उगाच. आणतो येताना. अरे ते बघ ते राईंदर राजा म्हणून काय चालू आहे तिकडे? राम राम. राम राम. कोण साहेब? मी होय. मी फुला अधिकारी बिन पगारी दंगल पेटले की चाले घरी. खोटं बोलत नाहीत कधी आपण. बायकोची माहिती शपथ खालेली आहे. काय साहेब तुमचं नाव? माझं होय. माझं नाव झाडा चढा, बापाचं नाव खाली उतार, लहान नाव पाय मोडला. तालुका दारात जिल्हा घरात आहे आपला. अरे भारी माणूस आहे. हा मग आपल्याला काय कमी आहे काय? 90 एकर ऊस आहे आपला पत्रावर. माळाचा हिर पाडलेले चुलीत मोटर बसले आपण. शिक्षण काय झालंय साहेब आपलं? माझं का 18 वर्ष बालवाडी शिकलो. एकदा बी नापास झालो नाही. 18 वर्ष. हा चला लवकर काढा बाकी, नाहीतर हातकाड घालीन जिलेबीचे एक एकाला. मग चला काढा लवकर बाकी. चला या आण बाबा. कशाला उशीर लावले? आणा 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 आणा. पुन्हा सीझनला देऊन टाकेल वापस. घ्या घ्या मजा झाली बाबा. हा मजा नाही तर मग काय आता. बायकोची लेकरं मला सांभाळायचेच मला आता. बायकोची लेकरं मला सांभाळत असते. मला ये ना. ये. बाबा साहेबाला लाव इधर लाव. चला येतो. राम राम. लक्ष्मीताई हो लक्ष्मीताई आहेत का घरात? हो काल वाडीला गेलतो. तुमच्या लेकीला भेटून आलो काल मी. खरं सांगताय का दादा? मग खोटं कशाला बोलू मी? हा मग काय चाललंय दादा? काय म्हणली आमची ताईली? काय नाही? काय नाही समजा खुशाल आहे बघा. लेकर बाळ मस्त आहेत त्यांचे. येते मिली 4-8 दिवसाने भेटायला तुम्हाला. थांबा दादा काहीतरी आणते.
बरं चला येतो काकू, 4 घरी जायचं आणखी पुन्हा. बरं. येईल पुढच्या वर्षी पुन्हा. बरं या ओळख राहू द्या. हो हो. काकू मी आलो. चला कुठे गेला सगळ्या, चला लग्नाला जायचं आपल्याला. कोणाच्या लग्नाला जायचं? माझ्या सासऱ्याचं लग्न आहे, आषाढात लग्न आहे. 13 महिन्याला अक्षता, 7 महिन्याला साड आहे, 15 महिन्याला मुहूर्त आहे. खर्च तुमच्याकडे आणि पाणी माझ्याकडे. चला लग्नाला. कुठे गेला सगळ्या, चला कुठे गेला सगळ्या. चला काकू लग्नाला, चला काकू चला तुम्ही लग्नाला. चला बोर बांधा खामाला, कुत्रे घ्या काकाला, चाळण पाणी प्यायला, कणिक जेवायला, मुलग्याच्या पोळ्या आणि शांबड्याच्या आमट्या खायला. हात बांधून जेवतून तोंड बांधून घरला यायचंय. चला खाय प्यायला काय कमी नाही आपल्याकडे. 4 पोती बाजरी घेतली बुंदी करायला. हा 2 पिपर अक्केलचे घेतले तळवायला. 4 टन लाकडं सुद्धा घेतले तुमच्यासाठी मी. लाकडं कशाला? स्वयंपाकाला आहे. स्वयंपाकाला? स्वयंपाक करावं लागेल ना, लग्नामध्ये सासऱ्याचं लग्न आहे ना माझ्या. आम्हाला आमच्यासाठी. नाही नाही तुमच्यासाठी नाही, स्वयंपाक करायचा आपल्याला लग्नामध्ये, त्यासाठी घेतले लाकडं. खायला पाहिजे ना. हा, मग स्वयंपाक करावं लागेल का नाही तुम्हाला. हा, मग दुसरं कोण करणार आहे, तुमच्याशिवाय कोण आहे आता. चला कुठे गेले बाकीच्या सगळ्या. कुठे गेली धोंडी घुबड तोंडी, कुठे गेली मुक्ती कुत्रेवानी भुक्ती, कुठे गेली पारू नवऱ्याला मारू, कुठे गेली काशी दाताडवासी, कुठे गेली गाया वाटेल लाया, कुठे गेली जणी गळ्यात नाही म्हणी. कुठे गेल्या सगळ्या, चला बोलवा. कुठे गेली चिडीवाली पोरं, त्याला लय खायचं जोर हागाचं जोर होतो. हा असं असतंय कुठं. चला सगळे जमले बर काय, आजूबाजूचे आपले 4 जमले परीट काटा मोठा टेरीत, 4 जमले कुमार त्याला बोलायचं नाही सुमार, 4 जमले वाणी गुळात घातले पाणी, 4 जमले सुतार तेल नाही धोतार, 4 जमले सोनार खोटच बोलणार. आणि चला 4 जमले लवार घोड्यावर सवार. आणि चला काकू लग्नाला. चला काकू चला तुम्ही लग्नाला चला. आम्हाला येणं होत नाही, मला उलट्या होत्या गाडी. काय नाही तुमच्यासाठी सोय केलेली आहे मुदाम मी. बैलगाडी आणलेली आहे. हा मुंगळ्याची बैलाची पडायची गाडी आहे. बाचके बोचके बांधायची बैलगाडी खाली जाऊन बसायचंय. पहिलं की हात पाय मोडा. कसा मोडून तुमचा हात पाय आम्ही कशाला येतं. पटाची गाडी कसं तगल. कसं तगेल म्हणजे आता बैल तशी निबर आहेत आपले. बैलाला का तोट आहे का आपल्याला. रोज 4 पेंड्या खातेत एरंडाच्या. नाही मोडत नाहीत अजिबात. मध्ये मध्ये बसा, दोडका निसा, जेवायला बसा, शिंबूड पुसा. लग्नाची गाई नवरी मांडवत नाही, कलवरी दातवाशी, वर माय डोळे पुशी आणि मा मागलेत पांदी पशी. आणि चला लग्नाला. लग्नाची घाई. चला चला आवरा लवकर करा. चला आग लावी, तुळशी निघाली, कळ लावी, गंगी निघाली, चाडी सांगी भीमी निघाली, टापरकाणी सुपू सुद्धा निघाली. आणि चला लग्नाला. लग्नाची तयारी करा. बिब्याचं काजा डोळ्यात घाला, पाटावर आटत तुमच्याकडे तर लाडू स्टोपलं माझ्या गळ्यात खायला. कुठे जातो पडायचं पाटावर आट हलकाय ना. 4 किलोची नथ सुद्धा घेतली नाकात घालाल तुम्हाला. 10 किलो जोड पायात घालायला घेतले मी. 2 मन बिब्याचं काजळ घेतलं डोळ्यात घालाल तुम्हाला. सवय तोंड पोसायला काय ताणच नाही अजिबात. चाळणी पाणी प्यायला घ्यायची तुम्हाला. गटागटा पाणी प्यायचं चाळणीनं. लग्न आहे ना सासरीचं आपल्या. चला चला काकू चला तुम्ही लग्नाला चला. आवरा लवकर, घाई करा लवकर, लग्नाला जायचं आपल्याला. हा चला काकू चला तुम्ही लग्नाला चला. चला काकू चला तुम्ही लग्नाला चला. गाणे म्हणता तुम्ही. मग आता धंदा पोटासाठी करावं लागतं काकू. लेकर बाळा सांभाळायचे आपल्याला. हा असं द्या आणा काहीतरी. द्या. द्या येतंय वाडा काकू तुमचं वाडा. हे भारी झालं काकू. आता लेकर बाळा खातील बायकोची आता आमच्या. आणा काय आणलं तुम्ही. आणा टाका टाका.
चला येतो काकू, पुढच्या वर्षी येतो लग्नाला घेऊन जायला तुम्हाला. राम राम पाटील. राम 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 राम. काय चालू पाटील? बरं आहे. बरं आहे का? काल लय कोरडा पाऊस पडला म्हणे शेतात तुमच्या. बत्तासाच्या घराचा ढीक सुद्धा साचलाय म्हणे शेतामध्ये. एरंडाचा फड विले जोरात आहे म्हणून तुमचा. गुराव सुद्धा चालू केले म्हणून मुदाम आलो आता तुमच्यासाठी. मुदाम चौकशी करणार आहे तुमची आता मी. ए तुका बस झाली तुझी मस्करी. काय दे तुला? गोळ्याच्या लय ढेपी पडल्यात पाटील. द्या एखादी खायला, लेकरं बाळ खातील. ए बाबल्या, आलो आलो. एक गुळाची ढेप देऊन टाकायला. बरं मला. काय चालू पाटील मग आणखी? आनंद आहे आनंद आहे. मुदाम आलो म्हणलं लय दिवसात म्हणलं तुमचं नाव पण मला आता आठवण निघाली ती. म्हणलं चला पाटलांची भेट तर घ्यावं. बरेच दिवस झालं गाठ नाही, भेट नाही, काय नाही. चांगले त्या वर्षी 30 पाहिजे वगैरे बरं, चांगले बरं. देऊ का? हे लय झाक झालं बघा पाटील आता. चला येऊ का पाटील मग? येतो पुन्हा. राम राम. राम राम दुकानदार. 5-6 वर्ष लेकराचे कपडे दाखवते. सोने सोने, अगे ये की बाहेर. आले आले. सोने ही बघ, आखी गुळाची ढेप दिली पाटलांनी. कुठं आहे आमचं ते केशात? त्याला बी कापड आणली तुम्ही. ते गेलाय शाळेकडं. आता काय म्हणावं या पोराला? त्या पोट्याला काय सांग, येळभर शाळा भोवता हिंडायले. त्याला काय कळतंय? म्हातारीने तर डुकत धरलाय त्याचा. ए भयानो, बस करा तुमचं. ए सोने, कुठे आहे ते केशा? बोलव त्याला. ए बाबड्या, केशाला बोलून आण र, शाळेकडे गेलाय. मुलांनो, आज आपण महात्मा फुले यांची कविता पाहणार आहोत. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीमागं कवितेच्या ओळी म्हणायच्या आहे. म्हणणार का? हो सर. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या कवितेमधून महात्मा ज्योतिराव फुले हे आपल्याला शिक्षणाचं महत्व पटवून देत आहे. शिक्षण जर नसेल तर माणसाची अवस्था कशी होते हे आपल्याला या कवितेमधून महात्मा ज्योतिराव फुले सांगत आहे.
अरे जरा दमा ना घे, तुझ्यासाठीच तर आणलीत कापड. हे बा मी तुला म्हणतो मला शाळेची कापड राजाची कापड कशाला आणली. अरे लेका हीच आपली शाळा आहे रे. अरे जन्माची भाकर आहे ती आपल्या. चल घालून दाखव बर. घाल म्हणतो ना. मला शाळा शिकायची, मला रायचं नाही व्हायचं. घाल 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 घाल. शाळेत आण म्हणलं होतं तुला, शाळेत आण म्हणलं होतं तुला, शाळेत आण म्हणलं होतं तुला. अरे वार माझा गबरू, हे झाक दिसतोस. चल जा आता निघ कामावर. बा मी तुला किती सांगितलं मी हे धंदा करणार नाही म्हणजे नाही. जा रे केशा, तू नाही गेला असता आज बी उपाशीच राहावं लागल. पिढ्यानं पिढी आपला धंदा आहे असा. कामा जाय ना तो. हा आमची काही दयामाया येत असेल तर जा बाबा कामावर जा, नाही तर मारा आज बी उपाशीच आम्हाला. अरे पोरा जात्या दिवट्याच्या माग काय दिवं लावते तो बघ. काय 4-4 जण मोबाईल बघताय, हा मोबाईलचा अन्याय आहे का नाही? अरे जा ना बाबा, कशाला डोकं फिरवतो उगाच. अहो जरा अदबी नाही बोला, मी लय मोठा अधिकारी आहे. आजीवेव नाना बाजीवेव नाना गविने दाना अवलदार माना. बसायला फटपटी, राहायला झोपडपट्टी, खायला धपाटी आणि काम करायला इटभट्टी, खर्चाला सोसायटी आपल्याकडे. आता घ्या काहीतरी, नाही तर मोबाईल जप्त करून टाकेन तुमचं मी. जाणारे काय डोकं फिरतो का? काय दुकानदार, लायसन दाखव दुकानचं. दिवसा दुकान कसं काय चालू ठेवलं तुम्ही? रातच्या खेळायचं काय दुकान चालू? काय मालामध्ये लय भेसळ आहे मग तुमच्या. काल 4 लोकांना दुकानची शेंगदाणे खाली म्हणून मागून संडास लागली. त्यामुळे मुदाम मुंबईहून आलो मी हेलिकॉप्टर कमरेला बांधून शनी. भावपाला कुठे आहे तुमचा? साखर किती रुपये लिटर आहे आणि शेंगदाणे किती रुपये तोळा आहे तुमचा? नाही ना बाबा, कशाला सकाळी सकाळी वटवट लावली. बोला दुकानदार, कसं करायचं? मिटवायचं का वाढवायचं का? देव केस वारकाकडे तुमची. हेच देतो वारकाकडे, मिशा देतो, सुताराकडे दाढी ठेवतो, कुंभाराकडे बगली ठेवतो माझ्याकडे. चला लवकर, मिटवायचं का वाढवायचं? मग जा आता बघून घे, बघू दे काम धंदा बघू दे बा. काय दुकानदार आहे, जरा पाहून तर द्यायचं काय तर. होपत नाही, एवढा मोठा साहेब आहे मी. काम करायचा रोग आलाय का? माझा गल्ला येतो काय सगळा. चल होय निघ.
हो ताई, तुमच्या माहेरला जायचं आहे, आईला काय निरोप द्यायचा आहे? आई आजीचा फोन आलाय. हॅलो, हा बोल आई, कशी असते? रामराम पाटील. पाटील, मी तुका गांधवाचा मुलगा आहे. बरोबर, काय म्हणते तुझा बाप? आता गळून गेलो म्हातारं, काम धंदा होत नाही. लय सांगतो माझा बा तुमच्याबद्दल, म्हणून मी आलोय. ए राजा, 5 रुपये दे ना मला दिले. सकाळपासून लेकरं पैसे मागायला बिस्किटसाठी. पैसे नाही तर बिस्किट तू 5 रुपये संपाला. अगं सोने काय काल आहे का काय माझ्या पोटात कावळे आढळले. आता येईन केशा आणि काहीतरी मग बघू. आलं काय ग केशा, काय आणलं काय ग खाला? केसू, आणलं का रे काय खायला? बा, ह्या धंद्यामध्ये काय नाही राहिलं र. मला कळलंय रे पोरा, सगळं कळलंय र, सगळं कळलंय मला पोरा. बा, मी म्हणलं होतं तुला, मला शाळा शिकू दे, शाळा शिकू दे, शाळा शिकू दे. अरे पोरा, मीच चुकलो र, मीच चुकलो. माफ कर मला, माफ कर पोरा.
na